नमस्कार, मी कपिल मैत, राहणार नाशिक, आडगाव नाका। मी नाशिकमध्ये एक सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतो। कामाचा स्ट्रेस आणि धावपळ भरूच असते। बाहेर फील्डवर वर्क असतं, कधी घरूनही मॅक्सिमम काम असतं। पण ॲसिडचा त्रास खूप वर्षापासून जाणवत होता। काही काळापूर्वी लोकल आमचे एक डॉक्टर आहेत MD, त्यांच्याकडून बीपीचा डिटेक्ट झाल्यामुळे बीपीच्या गोळ्या चालू झाल्या होत्या। ॲसिडिटी, बीपीच्या गोळ्या मेंटेन चालू होत्या कंटिन्यू, पण काही केल्या चेस्ट पेन वगैरे थांबत नव्हतं। पण 2-3 दिवसापूर्वी गुरुवारी रात्री खूप मेजर चेस्ट पेन झालं, जे आजपर्यंत मला कधी जाणवलंच नव्हतं अशा प्रकारचं चेस्ट पेन। त्याच्यामध्ये मला जाणवलं की हा जो त्रास आहे हा रेग्युलर होण्यासारखा जो होत होता तसा नाही आहे, हा फार भयानक विचित्र वेगळा त्रास आहे। तर त्यावेळेस मला जाणवल्यानंतर मी रात्री 11 वाजेपासून दिसत सांगितलं त्रास होतोय। तिने मला बॉम्ब लावून दे किंवा इतर मेडिसिन्स रेग्युलर आपण घरगुती डिस्प्लिन वगैरे अशा घेतल्या। त्याच्यावरती मी 3 वाजेपर्यंत टाइम काढला। रात्री 3 वाजता कुठेतरी थोडंसं रिलीफ मिळालं, कसं तरी करून शांत झोपलो। त्या दरम्यान माझी मिसेस सरांना कंटिन्यू फॉलो करत होती, फेसबुकला व्हिडिओज वगैरे बघत होती। तर ते व्हिडिओ बघून तिला त्याच्यातून थोडंसं नॉलेज मिळालेलं होतं। त्या दिवशी रात्री मला त्रास होत असताना सुद्धा तिने सरांचा एक व्हिडिओ मला दाखवला। मी त्या त्रासामध्ये तो सरांचाच व्हिडिओ पाहत होतो आणि जे मला त्रास होत होता किंवा जे काही मला घडत होतं ते सगळं त्या व्हिडिओमध्ये सर प्रत्यक्ष सांगत होते। त्यावेळेस मला पण विश्वास बसला आणि मेसेजच्या आग्रहामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही पहिले सरांचं क्लिनिकचा ॲड्रेस गुगलवरून सर्च केला, सरांपर्यंत पोहोचलो। सरांकडे भरपूर गर्दी होती। साधारण आम्ही 12:30-1 वाजता क्लिनिकला पोहोचलो होतो सरांच्या हॉस्पिटलला चान्सीला। तिथे 12:30-1ला गेल्यानंतर सर त्या दिवशी इतर शेड्यूलमुळे, त्यांच्या ऑपरेशन्स किंवा इतर शेड्यूलमुळे त्या हॉस्पिटलला पोचायला त्यांना लेट झालेला होता। भरपूर गर्दी होती। आमचा नंबर साधारण संध्याकाळी 4-5 वाजता लागला। सरांनी इमिजिएट, म्हणजे एवढ्या गर्दीतून पण सरांनी हिस्ट्री वगैरे बघितलेली होती, त्यांच्या असिस्टंट डॉक्टरने हिस्ट्री घेतल्यामुळे त्यांनी इमिजिएट मला चेकअप केलं, 2D इको केली, ECG वगैरे केला। सर्व रिपोर्ट नॉर्मल होते। त्याच्यानंतर इमिजिएट त्यांनी मला टेस्ट करायला लावली, ती सुद्धा नॉर्मल आल्यानंतर माझ्याकडून मेन म्हणजे चाललं गेलं नाही, 5 मिनिटं चाललो मी, दम खूप लागत होता। मग त्यांनी तरी विचार केला की तरी त्रास होतो तर आपण एंजिओग्राफी करून बघू, त्याच्यातून काहीतरी आपल्याला पुढची ट्रीटमेंटबद्दल काहीतरी मार्गदर्शन मला करता येईल। त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि आम्ही पण विचार केला की आपल्याला याचा काहीतरी मार्ग म्हणजे सुचला पाहिजे की भविष्यात काय होऊ शकतं, म्हणजे काय नेमकं आहे आपल्याला याचा निर्णय कळून जाईल आज। म्हणून आम्ही सरांच्या सांगण्यानुसार 8:30ला इमिजिएट निर्णय घेतला दोघं नवरा बायकोंनी। रात्री 9 वाजता आम्ही सह्याद्री हॉस्पिटलला आलो। सरांनी आमचं एंजिओग्राफी केलं। एंजिओग्राफी करताना सुद्धा सरांनी मला सांगितलं तू काळजी करू नको, सगळे टेस्ट नॉर्मल आहे, एंजिओग्राफी सुद्धा नॉर्मलच येईल। पण त्याच्यामध्ये इमिजिएट सरांना डिटेक्ट झालं की माझा एक ब्लॉकेज 99% होता, एक 70% ब्लॉकेज आणि बाकीचे कोलेस्ट्रॉलच्या याच्याने भरपूर असे ब्लॉकेज आहेत। सरांनी इमिजिएट आम्हाला निर्णय घ्यायला लावला आणि तो निर्णय आम्ही घेऊन इमिजिएट रात्री एंजिओप्लास्टी, त्याच टेबलवर एंजिओप्लास्टी केली। त्याच्यामुळे मी आज एकदम पूर्णपणे स्टेबल आहे, झाले आज मला 2 दिवस। आणि सरांचे मी खूप आभारी मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनर्जीवन मिळालेलं आहे। आणि सर्वांना मी हेच विनंती करेल की आपण ॲसिडिटी किंवा बीपी किंवा नॉर्मल असं आपण अंगावर काढतो, पण अंगावर न काढता आपण त्याच्यावर पुढचे पाऊल उचलून स्वतःची काळजी घेऊन त्याच्यावर जे काही टेस्ट आहे ते प्रॉपर टेस्ट करून त्याच्यावर सरांकडून मार्गदर्शन घेऊन आपण आपली लाईफ पुढे चांगलं करू शकतो। सर्वांना विनंती आहे तुम्ही पण आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि फॉलो करा सरांची जे काही टिप्स असतील किंवा ते काय। नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक। आत्ता जो आपण हा व्हिडिओ ऐकला त्याच्यामध्ये आपण पेशंटची रिअल स्टोरी ऐकली। त्यामधून पेशंटनी जे फेसबुकवर मी अपलोड केलेले जे व्हिडिओ होते ॲसिडिटी आणि छातीतलं दुखणं याबद्दलचे, ते बघून पेशंटने डिसिजन घेतला आणि त्याच्या ॲसिडिटीला त्याने ॲसिडिटी न मानता कार्डियक चेकअप करून घेतला आणि त्यामध्ये त्याला आम्ही 99% ब्लॉक शोधू शकलो आणि त्याला मेजर हार्ट अटॅक येण्यापासून वाचवू शकलो। तर ज्यावेळेस मी हे व्हिडिओ बनवत होतो आणि सोशल मीडियाला पोस्ट करत होतो त्यावेळेस मला असं वाटत होतं की या व्हिडिओमधून नक्कीच कोणाला तरी नक्कीच फायदा होईल। आणि आज ज्यावेळेस मी तो पेशंट बघितला आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघूनच आलो, तर मला खूप आनंद झाला। कारण मी ज्या उद्देशासाठी हे कार्य चालू केले तर त्याला आपण म्हणू शकतो की त्याचा तो फायदा दिसत होता। तर ते बघून मला खूप आनंद झाला। धन्यवाद।